नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि इंट्रो थोडासा चुकून गेला माझ्याकडून. माझा फेवरेट पिक्चर चालू आहे मोहब्बत आहे. आता तोच पाहत होतो. आता मी मस्तपैकी कटिंगला जाईन. हा होलिया आहे ना, लय खराब झालेला आहे तो होलिया. आता मी नीट करेन. किती खराब झालेला आहे तो नीट करेन मी. आणि आज माझ्या मित्राच्या बहिणीचं हे मी आता मेहंदी आहे. तर त्या मेहंदी जायचं आहे रात्री. त्याच्या पहिले आणि तिथे लग्नाला जायचं की नाही जायचं आहे. मला अजून परमिशन नाही भेटली घरातून की जाऊ की नको. मग त्याच्यामुळं मी अजून फिक्स नाही माझं जायचं की नाही जायचं. तर आता मी कटिंगला जातो मस्त आहे की फुलिया चेंज करतो माझा. हा जो गच्छाळ दिसतो मी थोडासा चिकना म्हणजे चांगला दिसतो नाही का. आता असं खराब दिसतो माझा चेहरा. थोड्या वेळाने 1-2 तासाने माझा एकदम बरं दिसेल नाही का. तर आपण शॉपला भेटू. शॉपवरती व्हिडिओ काढू नाही तर शॉपलाच भेटू गुड्डूबाईसोबत. आता हे प्यार कैसे होता है मुझे तो नहीं हुआ कभी. जान दो अब मैं टीवी बंद कर देता हूँ और जाता हूँ कटिंग करने अच्छे तरीके से. तो मिलते हैं गुड्डू भाई के शॉप पे. आपण घरी येऊन गेलेलो आहे. आता तुम्हाला मी माझं चेहरा जर दाखवला तुम्ही म्हणशाल हे काय करून ठेवलं आहे नाही का. हे थोडासा ब्राईटनेस वाढवतो तुमच्यासाठी. आता ते पण हसू येत असं नाही का. लय भारी वाला. मी शिबी कमी करून घेतली, दाढी क्लीन करून घेतली. लय भारी दिसत असेल नाही का. मी केस वगैरे छोटे करून घेतले. असं वाटतंय लहान पोरगा आहे एखादा. असं वाटतच नाही सेकंड इयरला आहे मी. एवढा खतरनाक दिसतोय. इथं जेठालाल तारक मेहता का उलटा चष्मा चालू आहे. आणि एवढं भारी करून घेतलेलं आहे माझ्या चेहऱ्यावरती की मला सुद्धा हसू येते माझ्यावर. म्हणजे चांगला तर दिसतोय मी, असं काही नाही की एवढं बी हसेन तुम्हाला येत असेल. पण माझ्यासाठी मी चांगला दिसतोय एकदम चिकना. काही नाही, चांगला आहे माझ्यासाठीच. मी माझ्यासाठीच केलेली आहे. आणि तुमचा रिव्ह्यू जर द्यायचा असेल तर कमेंटमध्ये द्या. काय म्हणणं नाही माझं. मस्तपैकी झालेलं आहे. आता मी आंघोळ करेन आणि बाहेर जाईन थोडा वेळ नाही का. फिरेन. मम्मी जर केंद्रात गेली आता मम्मी येईन तेव्हा मी जेवण करेन मम्मीसोबत आणि बाहेर जाईन. आता आपण आहे ना प्रदीप भाऊंची रिएक्शन पाहणार आहे माझ्या कटिंगवरती. प्रदीप भाऊ, माझ्या कटिंगवरती काही रिएक्शन द्यायची तुला? काहीच नाही द्यायची. एवढा पानसट दिसतो म्हणजे. पहिल्यापासूनच पानसट होती. आता हा स्पीकर कुठं नेऊन द्यायचा आहे तुझ्या घरात.
से हम सॉटे कर लेंगे। चीज चाहिए था यार, चीज। चीज पास्ता किसने खाया है कमेंट करो गाइस। मेरे हाथ का किसने पास्ता खाया है वो भी कमेंट करो। देखो क्या कलर आया है इसका, कितनी अच्छी तरीके से भाप निकल रही है इसकी, क्या वाफा निकलता है। एक नंबर। थोड़ा सा तीखा और डाल देता हूँ। आप बोलोगे ये पास्ता है, कौन से एंगल से पास्ता दिख रहा है? वो पास्ता का पुस्ता हो गया। देखोगे आप, ये देखो पास्ता का पुस्ता हो गया है। ये पास्ता नहीं है, कुछ और ही है, ऐसा लग रहा होगा आपको। नहीं, ये पास्ता ही है, मैंने बनाया है। बहुत तीखा है, ये भरपूर तिखट है। आता मी खातो मस्त की एन्जॉय करतो, तुम्ही बी खा, नाही का? आता नंतर डायरेक्ट हळदीला म्हणजे मित्राच्या बहिणीच्या मेहंदीला भेटू डायरेक्ट नाचताना। तिथं आलोय झेप्टोच्या, काय रे झेप्टोचं काय आहे? हा, झेप्टोचं ऑफिस आहे आणि तिथंच आम्ही ऑर्डर प्लेस केली आमची मित्राच्या बहिणीला गिफ्ट द्यायचं आहे लग्नाचं म्हणून। तर ते थोड्या दिवसांनी द्यायचं आहे, तर एवढं लवकर तर रिव्हील नाही होणार। तर हे ऑफिस आहे झेप्टोचं, झेप्टोचं ऑफिस आहे। इथं पब्लिक आहे पुरली, घे ते बाजूला घे। प्रदीप भाऊ पूर्ण आहे, प्रदीप भाऊ सुटायचा माग। पुरे कार्यकर्ते आमचे काय। आता हे झेप्टोचं ऑफिस आहे नाही का, आम्ही ऑर्डर दिली त्यांच्या म्हणजे त्यांच्या इथंच येऊन आम्ही ऑर्डर देऊन दिलेली मस्तपैकी, आणि त्याच्या समोरच उभे। आमचा ऑर्डर आला की लगेच घेऊन टाकू आम्ही नाही का। चला काही जाता आता आम्ही मनपसंत सेटला जातो नाही का लगेच, चल रे। मेहंदीचा फंक्शन झाला आहे आणि आता सर्व घरी चालले, मी पण घरी जातो, झोपून घेतो। आजचा व्लॉग तिथे एंड करून माझी शेफवाली जी तुम्ही बघितली असेल ती खूपच चांगली नाही का, माझ्याकडून थोडंफार शिका कसं जेवण बनवायचं, म्हणजे कसं काय बनवायचं, तर माझ्याकडून टिप्स घ्या। तर आजचा व्लॉग इथंच एंड करतो, बाय।